नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता नंदिनी, जीवा सोबतच काव्य आणि पार्थ यांना सुद्धा मेसेज आलेला असतो. 3 महिने पूर्ण झालेले असतात आणि आता कौन्सिलरला भेटण्यासाठी कोर्टात जाण्याची वेळ आलेली असते. तेव्हा मात्र त्यांच्यासोबत कोर्टामध्ये जे काही घडलेलं असतं ते चौघांनाही आठवू लागतं आणि त्यामुळे ते चौघही खूपच डिस्टर्ब होतात. बोलता बोलता 6 महिने झाले, आता आपल्याला कोर्टात जायला हवं असं काव्य म्हणते. पुढे आता पार्थ म्हणू लागतो, पण मग आपण तिथे जाऊन बोलणार तरी काय आहे? दुसरीकडे आता जीवा आणि नंदिनी सुद्धा याच विचारामध्ये असतात आणि त्यांना सुद्धा काही सुचत नसतं. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की काव्या किचनमध्ये असते, तर आता पार्थ मात्र तिला खूपच ओरडतो. तेव्हा मानिनी बाजू घेते की थोडासा तिला ब्रेक घेऊ दे, परंतु पार्थ ऐकत नाही आणि तुम्ही अभ्यासच करायला हवं असं मात्र तो चिडून बोलतो. दुसरीकडे आता नंदिनीला साडीची घडी घालून जीवा अगदी छान देतो आणि तो म्हणू लागतो की मला अगदी सेल्समॅन म्हणून कुठे जॉब भेटला तर भारी होईल, कारण मी बघ किती छान बोलतो. तर तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, तुमचं तोंड दुखत नाही का, तुम्ही किती बोलता? तेव्हा मात्र जीवा म्हणतो की खरंच देवा, या जीवाची बडबड थांबव. आणि तेवढ्यातच नंदिनी मात्र त्याच्या तोंडावर हात ठेवते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.